नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता तुमच्यासाठी एक आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. ते म्हणजे अळूचं फतफतं कसं बनवतात. आणि कोकणामध्ये ही सर्वांची एकदम आवडती भाजी आहे की अळूचं फतफतं. आणि या कोकणामध्ये मी अळू घेऊन आलो आहे. ते आता पहिलं सर्वप्रथम आपण साफ कसं करतात ते बघून घेऊया. कारण साफ करताना ह्याची भरपूर काळजी घ्यावी लागते, कारण हाताला खाज सुटण्यास थोडं खाज असते त्याला. तर पहिले सर्वप्रथम आपण त्याचे देठ कापून घ्यायचे. अशा प्रकारे त्याचे देठ कापून घ्यायचे. हे सर्व असे कापून घ्यायचे. हे देठ असे सर्व आपण कापून घ्यायचे. आपण हे अळू कापून घेतलेला आहे, त्याची पानं वेगळी केली आणि त्याचे देठ वेगळे केले आहे. आता हे देठ साफ कसं करायचं तुम्हाला दाखवतो. त्याच्यावर एक आवरण असते, साल असते, ही पूर्णपणे अशी काढून घ्यायची. हे राहिलं नाही पाहिजे त्याला, त्याच्यामुळे खाज येण्याची भरपूर शक्यता आहे. असे हे काढून टाकायचे. अशा प्रकारे आपण अळू साफ करून घेतलेला आहे. त्याची साल सर्व काढलेलं आहे. हे त्याचे हे देठ आहे आणि पानं छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत. आता हे बारीक चिरून घ्यायचे. वेळीवर असं चिरून घ्यायचं बारीक. हे त्याची देठ कापून घेतात, त्याची पानं आपण बारीक कापून घेऊया. पानं घेताना अशी घ्यायची, मधून त्याला कट करून घ्यायची. अशी का कधी पण भाजी असतं ते अशा कापून घ्यायची आणि त्याला बारीक चिरायची. अशा प्रकारे बारीक भाजी अळू चिरून घ्यायचा. बघा मी कसं चिरता व्हिडिओवर, पण व्हिडिओवर चिरताना सवय असेल तर व्हिडिओवर हे करून घ्या, नाही तर कटर घ्या, तुम्हाला जसं जमेल तसं. काळजीपूर्वक असं करण्यात हाताला वेळ वगैरे. तिचे डेट आपण वेगळे केले, छोटे छोटे कापून हे अळू कापून घेतलं. आता आपण पुढची त्याची रेसिपी कशी आहे मी तुम्हाला सांगणार. तर अशा प्रकारे आपले सर्व हे अळू आपण कापून वगैरे घेतलेलं आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देणार आहे मी. अळू कापायच्या अगोदर हाताला तेल लावून घेणं फार गरजेचं आहे. कारण जर तेल तुम्ही नाही लावलं तर हाताला खाज थोडीशी येते, कारण खाजू अळू आहे. आणि अळू कापून झाल्यावर कधी लगेच पाण्याने हात धुवू नका, ही सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे. आता हे अळू काय करतात लोक, हे कुकरमध्ये लावून त्याला उकडून घेतात. पण आपण ती रेसिपी नाही, आपण एक वेगळ्या प्रकारे तुम्हाला रेसिपी दाखवणार की तेलामध्ये डायरेक्ट फ्राय करून त्याची रेसिपी कशी बनवली असेल. त्याच्यासाठी लागणार हे अळू आहे. अळूचे देठ कापून घेतलेलं आहे. हे लसणीचे एक 10-15 हे आहेत दाणे. एक कांदा घेतला, एक टोमॅटो आहे, हा तिखा लाल आहे, हा मालवणी मसाला आहे, हा गरम मसाला आहे, अद्रक पेस्ट आहे. आणि हे आपण वाटप करून घेतलेलं आहे, खोबरं भाजून वगैरे सगळं, त्याच्यात सर्व गरम मसाले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये काळे वाटाणे आम्ही उकडून वगैरे, काळे वाटाणे आहेत, शेंगदाणे आहेत आणि वाल आहे. हे आम्ही ऑलरेडी उकडून घेतले थोडंसं मीठ टाकून. आता आपण त्याचा फोडणी त्याला कशी देतात ते सर्वात महत्त्वाचं दाखवू. कढई ठेवली आपण. कढई ठेवल्याच्यात आपण त्या तेल जरा जास्त घातलं पाहिजे, कारण आपण त्याला तेलामध्ये फिरवायचं. कारण आम्ही आपण सर्वप्रथम त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया. लसूण थोडी त्या तेलामध्ये आपण भाजून घेऊया. लसणीचे फोडणी त्यांना खूप चांगल्या अळूसाठी, त्याच्यामुळे एक वेगळी चव येते, स्वादिष्टपणा जास्त येतो लसणीमुळे. भाजून घेतली पाहिजे व्यवस्थित, तर त्याला व्यवस्थित सुगंध द्यायचं, म्हणजे खाण्यासाठी स्वादिष्टपणा त्याच्यामध्ये येतो. अशा प्रकारे लसूण आपण लाल होईपर्यंत थोडे भाजून घेतले. त्याच्यामध्ये आपण कांदा टाकतो. कांदा पण थोडा लाल होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया. कांदा आपण टाकलेला आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो टाक. एक टोमॅटो कापलेला आहे ना, तुझा सोयीसाठी टोमॅटो आपण टाकू. ते व्यवस्थित मिश्रण करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण थोडीशी अद्रक पेस्ट टाकून घ्या. थोडीशी अद्रक पेस्ट टाकलं आहे आणि आपण त्याला थोडंसं फिरवून त्याच्यामध्ये कांदा वगैरे भाजलेला आहे. आपण त्याच्यामध्ये आता अळू तेलामध्ये फिरून घेऊ. आपण हे काय कुकरमध्ये बॉईल नाही केलं, अळू थोडं थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं.
तेवढा मग ते गट्टा तयार होतं. बघा दाखवतो असं करून थोडे तेलामध्ये फिरवून घेतलं ना बघा, शिजवण्यापेक्षा हे याला तेलाचं ना ते एकदम जवळ होतं त्याचं. बघा आता किती घातलं त्याच्यात केवढंसं झालंय बघा. म्हणजे त्याला म्हणून हळू हे बनवतो. थोडं बघा असं आपण हळूहळू तेलामध्ये आपण एकदम हे करून घेतलेलं आहे बघा. ग्रेव्ही सारखं करून घेतलं बघा. एकदम सॉफ्ट मध्ये झालं. याचं पान कुठे दिसत पण नाही. आता आपण त्याच्यामध्ये हे डेट चिरलेलं टाकून घेऊया. ते पण थोडं आपण तेलामध्ये फिरवून घेऊया. हे पण आपण तेलामध्ये फिरवून घ्या मस्त पैकी. त्याच्यात बघा आता बघा मसाले टाकून. आता आपण त्याच्यावर मसाला टाकून घ्या. हे सर्वात आपण पहिला 1 चमचा काश्मीरी लाल टाकून घेऊया. त्याच्यानंतर हा गरम मसाला आहे, मालवणी मसाला 1 चमचा टाकला. आणि हा गरम मसाला आहे, गरम मसाला 1 चमचा टाकून घ्या. आणि आता आपण ते सर्व मिश्रण करून घ्या याच्यामध्ये. अशा प्रकारे मसाले वगैरे आपण टाकलेले आहेत. आणि हे आता आपण सर्व उकडून घेतले ते कडधान्य ना ते आपण त्याच्यात टाकून 10-15 मिनिटं आपण गॅसवर शिजवून घेऊया त्याला. हे आपण टाकलं आहे. आपण ऑलरेडी आपण कडधान्य उकडताना त्याच्यात मीठ टाकलेलं आहे. आता थोडंसं 1 मिनिट याच्यामध्ये टाकून हळूसाठी. आणि आता थोडं पाणी घालून त्याला आपण शिजत ठेवूया. पाणी घालायला थोडंसं आणि 10-15 मिनिटं आपण शिजवून घेऊया त्याला. आता पाणी घालायला हरकत नाही. आता 10 मिनिटं त्याला आता शिजायला टाइम लागणार नाही, कारण आपण ऑलरेडी त्याला तेलामध्ये फिरवून घेतो सॉफ्ट होण्याला. आता आपण खोबरं टाकू. बघा आपण 10 मिनिटे कमी गॅसवर आपण त्याला शिजवून घेतलेलं आहे. आणि जर फास्ट गॅस ठेवला तर खाली करपण्याची शक्यता असते. आता आपण त्याच्यामध्ये हे वाटप केलेलं खोबरं टाकून घ्या. वाटप केलं. मेन सर्वात महत्वाचं ह्याच्यात हे आहे तर हे कोकममुळे त्याचे खासपणा जे येते ना, घशाला खवखवणे हे कमी होतं. कोण चिंच पण टाकतात, ज्यांच्याकडे कोकम नाही ते चिंच टाकतात. चिंच जास्त टाकतात, पण कोकम टाकल्यामुळे त्याला गळ्याला खाज वगैरे येत ना. कोकम थोडी जास्त टाकायची, त्यामुळे गळ्याला त्याचं खवखवणे होत असतं ना, तो प्रकार होत नाही. आता आपण खोबरं वाटप आणि कोकम टाकलंय. आता परत 5 मिनिटं त्याला आपण, कारण कोकम लागलं पाहिजे होते, 5 मिनिटं अजून बारीक गॅसवर गॅस बारीक ठेवलाय. त्याच्यावर आता 5 मिनिटं आपण त्याला शिजवून घेऊया. अशा प्रकारे अळू तयार झालेला आहे आपलं बघा. छान वाव, अळूचं फतफत तयार झालेलं आहे बघा, किती छान प्रकारे. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. चपाती, गरम चपाती आहे. भाकरी पण चालतात.